आपल्या छातीमध्ये दुखत असेल किंवा आपल्याला घाबरल्यासारखं होत असेल, घाम येत असेल, तर डॉक्टर आपल्याला वारंवार ECG करण्याचा सल्ला देतात. ते कितपत योग्य आहे? जर आपल्याला छातीमध्ये दुखत असेल, छाती जड पडत असेल, घाम येत असेल, घबराट होत असेल किंवा डावा हात, डावा खांदा, मानेचा भाग हा दुखत असेल, त्यासोबत छातीमध्ये जडपणा वाटत असेल, तर आपल्याला डॉक्टर निश्चितपणे ECG करण्यास सांगतात. ECGमध्ये आपल्याला हृदयाच्या ॲक्टिव्हिटीचा पूर्णपणे अभ्यास करता येतो. जर हृदयामध्ये अटॅक आला असेल किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद पडत असतील तर ECGमध्ये काही बदलाव दिसतात. त्यामुळे डॉक्टर आपल्याला ECG करण्यास सांगतात. कधी कधी पेशंट डॉक्टर आपल्याला 24 घंटे किंवा काही काळापुरतं ऑब्झर्वेशन ठेवण्यास सांगतात आणि वारंवार ECG, त्याला सिरियल ECG मॉनिटरिंग असे म्हणतात. काही अटॅकमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ECG हा पूर्णपणे नॉर्मल असतो, पण कालांतराने तास, अर्धा, 2 तास, 3 तासानंतर कधी कधी पेशंटला ECGमध्ये अटॅकचे लक्षणं दिसू लागतात. त्याच्यामुळे डॉक्टरला पेशंटवर ट्रीटमेंट करण्यास मदत होते व पेशंटचे पण जीव धोक्यापासून वाचू शकतो. त्याच्यामुळे आपल्या छाती दुखल्यास निश्चितच डॉक्टरी सल्ल्यानुसार आपण ECG करावा, डॉक्टर सल्ल्यानुसार आराम करावा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांच्या निगराणीखाली राहावे जोपर्यंत डॉक्टरला वाटते तुम्ही धोका फ्रीमध्ये राहणार आहात.